महापालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या लोक अदालतीचा तब्बल 2000 मिळकतदारांनी फायदा घेतला। यामुळे महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात तब्बल 5 कोटींहून अधिक रुपयांची भर पडली। आर्थिक वर्षाच्या अखेरीस थकीत मिळकत कर वसुलीला गती देण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या वतीनं शनिवारी 14 मार्च रोजी महापालिका मुख्यालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीत थकबाकीदारांना शास्तीमध्ये तब्बल 50% सूट देण्यात आल्यामुळं नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। तब्बल 2000 मिळकतदारांनी याचा फायदा घेतला। यामुळं महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात तब्बल 5 कोटींहून अधिक रुपयांची भर पडली। मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनानं थकीत मिळकत कर वसुलीसाठी विविध पावलं उचलली आहेत। यंदाच्या आर्थिक वर्षासाठी कर आकारणी आणि कर संकलन विभागाला 318 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत सुमारे 210 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी तसंच पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। थकीत मिळकत कर असलेल्या मालमत्ता धारकांना नोटिसा देण्यात आल्या असून थकबाकी न भरल्यास मिळकती सील करणं, मिळकतींवर बोजा चढवणं, नळ जोडणी खंडित करणं अशा विविध प्रकारच्या कारवाया प्रशासनाकडून करण्यात येत आहेत। त्यामुळं नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं कर भरावा असं आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकीदारांना शास्तीमध्ये 50% सवलत देण्यात आल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। आज सकाळपासून लोकांचा खूप चांगला या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला आहे। आत्तापर्यंत 1000हून अधिक लोकांनी या ठिकाणी येऊन स्वतःची प्रकरणं जे पेंडिंग टॅक्स आणि प्रकरणाचा निपटारा करून घेतलेला आहे। या लोक अदालतीसाठी सोलापूर महानगरपालिकेनं या लोक अदालतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मिळकतधारकांना आपण 50% सूट आपण दिलेली आहे। तरी आत्तापर्यंत जवळपास 1000हून अधिक मिळकतधारकांचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यापोटी जवळपास आपल्याकडे 2 कोटी रुपयाहून अधिक रक्कम पण जमा झालेली आहे। तर अशी अपेक्षा आहे की आता दुपारचे 1 वाजलेले आहेत, अजून एक 5-6 तासचा वेळ आहे। तरी ज्या लोकांचे काही इश्यूज आहेत किंवा जे प्रकरणं आहेत त्या लोकांनी महानगरपालिकेत यावं आणि या लोक अदालतीच्या माध्यमातून आपली जी पेंडिंग प्रकरणं आहेत ती निपटारा करून घ्यावा। सोबतच लोकांनी महापालिकेने जी 50% सूट दिलेली आहे आजच्या दिवसापुरती, तर त्या सुटीचा लाभ घ्यावा जेणेकरून की त्यांना फायदा होईल। आणि ही जी थकबाकीदार जे आहेत त्याच्यावर आपण कडक कारवाई सुद्धा करणार आहोत। याच्या अंतर्गत आपण ज्या काही व्यावसायिक मालमत्ता आहेत त्या व्यावसायिक मालमत्ता सील करणं असेल, नळ कनेक्शन कट करणं असेल, यासारखे आपण उपक्रम राबवणार आहोत। तरी शहरवासियांना आव्हान आहे की जी काही तुमच्याकडची थकबाकी असेल किंवा चालू जी काही मालमत्ता कराची थकबाकी ती तातडीनं भरावी आणि कुठल्याही कटू कारवाईपासून आपण दूर राहावं असं सर्वांना आवाहन करतो। लोक अदालतीसाठी दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश कनिष्ठ स्तर SP पाटील तसंच लोक अभिरक्षक ॲडव्होकेट ट्रेवन पाटील उपस्थित होते। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर न्यायाधीश SP पाटील, ॲडव्होकेट ट्रेवन पाटील आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी मिळकत कर विभागाला भेट देत पेठनिहाय माहिती घेतली। तसंच पालिका कर्मचाऱ्यांशी थकीत मिळकत कराबाबत चर्चा केली। यावेळी कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही भेट घेण्यात आली। त्यांच्या शंकांचं निरसन करून कर भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। एकूणच सोलापूर महापालिकेच्या या लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं।